तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची नालासोपाऱ्यात सभा आहे। भाजपकडून सभेची जोरदार तयारी सुरू आहे। वसई विरार महापालिकेची भाजपची तयारी जोमात आहे। सभेच्या याच तयारीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या खासदार डॉक्टर हेमंत सावरा यांच्याशी बातचीत केली आमचे लोकशाहीचे प्रतिनिधी महेश गोहिल यांनी। वसई विरार महानगरपालिका निवडणुकीला आता प्रचाराला सुरुवात झाली आहे। नालासोपारा परिसरामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज पहिली जाहीर सभा आहे। या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी आपल्याबरोबर खासदार डॉक्टर हेमंत विष्णू सावरा आहे। पहिलीच जी सभा होते भारतीय जनता पार्टी महायुतीची, त्यासाठी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत। साधारणतः 10,000 लोकांचा समुदाय आम्ही अपेक्षित केलेला आहे आणि निश्चितच वसई विरार महानगरपालिकेतले जे काही प्रलंबित प्रश्न असतील, बाकी जे काही विकासात्मक बाबी असतील, त्या सगळ्यांचा एक ग्रोथ प्लॅन घेऊन माननीय मुख्यमंत्री आपल्यासमोर येणार आहेत आणि त्यामुळे या सभेनंतर पूर्ण वातावरण बदलून पूर्ण वातावरणामध्ये भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सगळ्या उमेदवारांना चांगल्या प्रकारे ठोस प्रतिसाद मिळून चांगल्या पद्धतीने ते निवडून येतील असं मला खात्री वाटते आणि त्यामुळे आम्हाला खात्री झालेली आहे की महायुतीच्याच उमेदवारांना जनता निवडून देणार आणि जे काय 30-35 वर्षामध्ये जो कायापालट आवश्यक होता, दुर्दैवाने त्या सत्ताधारी करू शकले नाहीत आणि निश्चितच त्या सगळ्यांचा रोष आज जनतेमध्ये आहे। तो रोष मतपेटीत दिसेल आणि भारतीय जनता पार्टी महायुतीचे उमेदवार निवडून येतील। महेश गोहिल, लोकशाही मराठी, नालासोपारा। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आता वसई विरारमध्ये महानगरपालिकेच्या प्रचार सभेसाठी येत आहेत। खरंच मोठं चांगलं वातावरण इथे झालेलं आहे, आनंद होत आहे आणि प्रचारामध्ये महायुतीने इथे आघाडी घेतलेली आहे आणि आघाडीच्या माध्यमातून मला वाटतं आजपर्यंत जी विरोधी पक्षाकडे सत्ता होती ती महायुतीकडे येईल अशी आमची अपेक्षा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।